नमस्कार मैत्रिणी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. जेव्हा माझ्याकडे काहीच भाजी करायला नसतो त्या टायमिंगला ऑप्शनला हे डाळीचं भाजी करते मी मस्त अशी. कर्नाटकला ह्याला हिंदी पल्ली म्हणतात. जे आम्ही भावंड लहानपणी खूप आवडीने खायचं, आता ते माझे लेकरं आवडीने खातात, नवरासुद्धा खूप आवडीने खातात. आठवड्यातून 2दा-3दा मला हे करावंच लागतो. तर चला रेसिपी कशी करायची ते पाहूयात. त्यासाठी आधी तूर डाळ घ्या, जेवढं तुम्हाला लागते तेवढं. जवळपास मी 1.5 वाटी तूर डाळ घेतलेलं आहे. त्याला स्वच्छ धुवून घेऊयात, हाताने थोडंसं चोळून घेऊयात, जे काही घाण असेल ते जाईल. बघा मस्तपैकी ह्या पद्धतीने धुवून घ्या. पाणी काढून घेतलेलं आहे, दुसरं पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला हवी तेवढी तुम्ही डाळ घेऊ शकता, 1 वाटी, 1.5 वाटी, 2 वाटी, जेवढं लागेल तेवढं. त्याला पाण्यात भिजवून ठेवायचं. जेव्हा तुम्ही भाजी करता त्याच्या आधी अर्धा तास किंवा 10-15 मिनिट ठेवलं तरी चालेल. तर याला फोडणीसाठी आपल्याला लसूण घ्यायचे. जास्त लसूण घेतलं तर एकदम मस्त टेस्ट जास्त लागेल. आणि मिरच्या मी जवळपास 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण आम्हाला तिखट जास्त लागतो. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. लसूण घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, त्याला पेस्ट करून घेतलेलं आहे, मिक्सर करून घेतलं आहे. ह्याला फोडणी मारूयात. तेल घेतलेलं आहे. पापड तळलेलं तेल असं थोडासा तुकडा पापडाचा तुकडा पडला. तर तेल गरम झालेली आपली, जिरा मोहरी टाकली मस्त अशी. बघा जिरा मोहरी दोन्ही नाचत आहेत आपले. आता ह्यात ताजे कढीपत्ता आहेत. ताजे काकूंचे, आमच्या घरमालकींचे कढीपत्ता झाड आहे, तिथलं ताजा कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्तासुद्धा नाचत आहे जिऱ्यासोबत, मोहरीसोबत. गॅस बारीक केलेला आहे. आता ह्यात जे आपण लसूण मिरची पेस्ट केलेलं आहे ते टाकायचं आहे. मिरची, लसूण, अद्रक असेल तर अद्रक घ्या. मिक्सर करून टाकून द्यायची, पेस्ट केलेला आहे तो. त्याला मस्त अशी भाजून घेऊयात. छान असं भाजलेलं आपली मिरची, लसूण, अद्रक सगळं, जिरा मोहरी, कोथिंबीर, कढीपत्ता. तर आता हे डाळ जे भिजून ठेवलं होतं मी अर्धा तासापूर्वी भिजवलेलं, बघा ह्या पद्धतीनं अर्धा डाळ शिजलेली आपली, म्हणजेच भिजलेली आहे. जास्त गॅससुद्धा वेस्ट होणार नाही आणि लवकर भाजी तयार होईल. आणि ती डाळ आपल्याला ह्यात टाकायची. हे घरात केलेली डाळ असल्यामुळे ते टरफले आहेत, आईने दिलेली डाळ आहे. आता ह्यात चवीनुसार मीठ टाका, 1 ते 1.5 चम्मच मीठ टाका. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. एकदम टेस्टी भाजी लागतो, एकदा करून नक्की बघा. आमच्याकडे भाजीला काही नसले की आहे ना डाळ कर म्हणतात साहेब. तर ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि जो मिक्सर करून घेतलं होतं भांडी, त्यात अद्रक लसूण आणि मिरची जे पेस्ट राहिलं होतं त्यात पाणी टाकून अर्धा ग्लास ते टाकून घेतलेलं आहे. आणि हळद टाकलं आहे. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पूर्ण मिरची, कढीपत्ता, जिरा, मोहरी सगळे एकजीव झालेले आहेत. आता हे आहे कारळ चटणी, काही काळी तीळसुद्धा म्हणतात काही जण.
हे गावाकडं कारळ म्हणतात. त्याची कूट आहे, ते कूट टाकायचे. हे कमरेसाठी वगैरे एक नंबर असतो. 2 ते 2.5 चम्मच कारळ तिळाचे कूट टाकलेलं आहे. आता ह्याला पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. जर तुमच्याकडं कारळ नसेल तर शेंगदाण्याचे कूटसुद्धा तुम्ही टाकू शकता. पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता ह्याला व्यवस्थित हे शिजून घ्या आणि वरून कोथिंबीर कट केलेलं कोथिंबीर टाकलेलं आहे. चिरलेली कोथिंबीर टाकून छान अशी मिक्स करून घेऊयात. खाली आपली गॅसची फ्लेम हे फुल आहे, त्यासोबतच आपली भाजीसुद्धा शिजत आहे, डाळी शिजत आहेत. आता त्याला झाकण लावून ठेवूयात. 5 ते 10 मिनटात आपली भाजी तयार होईल. 10 मिनटांनी मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचे. 10 मिनटात झाकण उघडलेलं आहे मी. बघा, डाळ आपली शिजलेली आहे, भाजी मस्त अशी तयार होत आहे. एकदा नक्की करून बघा, एक नंबर टेस्ट लागतो. जर तुमच्याजवळ मिरची नसेल तर ऑप्शनलला तुम्ही लाल चटणी टाकू शकता, पण मिरची टाकलेली एक नंबर. तर चला नेक्स्ट रेसिपीला भेटू. बाय.